त्यांचा संघ मैदानावरती खेळत असतो असे रायगडचे भूषण चकडेस्वार अतिशय चकडेवाला यांना देखील या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात यावं। त्यांना सन्मानित करण्यासाठी मी नक्कीच पुन्हा एकदा शशिकांत केनी साहेबांना विनंती करतो की आपण यावं। आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अतिश चकडेवाला यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात यावं। क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील मोठं नाव आहे त्यांचं आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीने मायेची उबदार शाल सन्मान चिन्ह थँक्यू धन्यवाद सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार। आणि त्यांच्या समवेत बिंदासबाई म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय त्यांना देखील विनंती करतो आपण यावं। बिंदासबाई म्हात्रेंना देखील विनंती यावं आपल्याला देखील सन्मानित करण्यात यावं। आतिश पाटील चकडेवाला यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बिंदासबाई यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने सन्मान करावा। त्याच्यानंतर अभि कडुलकर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीनं यथोचित सन्मानित केला जाईल। त्यांना सन्मानित करण्यासाठी पुन्हा एकदा आतिश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करण्यात यावं। आणि शुभम पाटील साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील यावं। आपल्याला देखील या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जाईल। शुभम पाटील साहेब आपण देखील यावं। आपल्याला देखील या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जाईल। तर बघा इथे पारितोषिकांचा वर्षाव आल्या आल्या राहुल भाई यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार 16,000 रुपये, लगातार 2 षटकार 8,000 आणि लगातार 3 विकेट जर घेतले तर 15,000 रुपयाचे पारितोषिक। एकदा जोरदार टाळ्या राहुल पाटील साहेबांसाठी। आणि नक्कीच कॉमेंट्री बॉक्स डिपार्टमेंट साठी असं नाही की राहुल भाई ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी ते नक्कीच समालोचना देखील पारितोषिक देत असं त्यांचंही आभार। राहुल शेठ जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत हे पारितोषिक लागलं जाईल याची नोंद घ्या आणि नक्कीच दोन्ही संघांनाही सुवर्ण संधी असेल। थँक्यू प्रवीण। तर मैदानामध्ये आपण बोलूया वैभव माली यांच्या माध्यमातून पहिलं षटक फेकलं जातोय राकेशच्या माध्यमातून। बिग हिट इथे नक्कीच पाहायला मिळतोय। लॉंग ऑरिझन मध्ये अप्रतिम फटका राकेश वीरच्या माध्यमातून। या चेंडूवरती जर षटकार आला तर 8,000 रुपयाचं पारितोषिक हे फलंदाजाला दिलं जाईल। हेच आहे वैशिष्ट्य राहुलभाई पाटील यांचं। आणि आता मात्र जर षटकार लगावला तर 8,000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजाला देण्यात येईल। नक्कीच 8,000 रुपयाचं पारितोषिक इथे राकेश बोर जिंकेल का? तर इथे मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता। लॉंग हॉरिझन मध्ये स्टेअर केला चेंडूला एकदम कंप्लीट केली या दोन फलंदाजांनी आणि एका धावीने समाधान मानत आहेत। एका धावीच्या मदतीने एकूण जर विचार केला आपण पहिलं षटक मार्गस्थ आहे वैभव माली याच्या माध्यमातून फेकलं जातंय। 5 चेंडूचा खेळ अद्यापपर्यंत समाप्त होतोय। एकूण 8 डावा धावफलकावरती रोशन पाटील आणि राकेश भोईर असे ॲज ओपनर देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रथम नाणेफेकी हारल्यानंतर त्यांच्या वाटेला फलंदाजी आले मात्र एकूण 4 षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये देवांश इलेव्हन संघाचे 2 फलंदाज किती धावा जमवतील हे पाहणं खूपच गरजेचं असेल मैदानावरती। रोशन पाटील साठी हा अंतिम चेंडू असेल या षटकातील। काय असेल या चेंडूचं रहस्य? रोशन साठी हा चेंडू असेल। राईट मोर द विकेट चेंडूची फेकी केली स्टेअर केलं चेंडूला आणि इथे मात्र थोडीशी घाई केली रोशननं। फलंदाजाला इथे परतावं लागेल। पहिली सफलता इथे प्राप्त होतोय ती म्हणजेच मानकवली संघाला हा पहिला गडी बाद होतोय। देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाचा एकूण धावसंख्या धाव फलकावरती 8।
आपल्या संघासमोर एक मोठी धावसंख्या रचणं खूप गरजेचं असेल मैदानावरती. अक्रॉस द लाईन चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, मात्र इथे चुकी केली क्षेत्ररक्षकानं. त्या चुकीचा परिणाम भोगावा लागतोय, तो म्हणजे मानकोली संघाला. झेल पकडला असता तर अर्जुन परदेशी सारखा फलंदाज इथे बाद झाला असता, पण तसं चित्र इथे पाहायला मिळालं नाही आहे. क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी त्याचा परिणाम या 2 धावा आल्या. 12 धावा धावफलकावरती लागला. शांत क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरी सेमीफायनल जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. कोणता संघ असेल या 2 संघांपैकी? लॉंग ऑरिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय कार्पेंटच्या साहाय्याने. दीपेश माली अप्रतिम षटकाची फेकी करत असताना मात्र कोणते मोठे फटके मारण्याची चान्स फलंदाजांना देत नाहीये. 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत, एकूण 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. अजूनही 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. धावसंख्येचा विचार केला केवळ 13 धावा धावफलकावरती. जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये वैभवने केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल टाकून दुसरं षटक फेकतोय दीपेश माली. ताकद कमी वापरले, क्षेत्ररक्षक झेल खाली येईल का? इथे पुन्हा तो चित्र पाहायला मिळाला. पुन्हा एकदा झेल जमिनीला दान होत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तीच चुकी केली क्षेत्ररक्षकानं. दीपेश माली या गोलंदाजाला मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. तिथे मानकोली संघ नक्कीच परिणाम भोगतोय. या चेंडूवरती देखील 2 धावा आल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीनं संघाला पुढे सरकून ठेवलंय. एकूण धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडूचा अजून एक खेळ शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातील. राऊंड विकेट. गोलंदाज तयार असेल दीपेश माली. समोर फलंदाज राकेश मारण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे असफल. दांडी गुल. हा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. चिंचपाड संघाचा एकूण धावसंख्या 15 वरती. विधानसभा अर्थातच मुरुड अलिबाग मतदारसंघाचे दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदासबाई ठोंबरे शिवसेना यांच्या माध्यमातून वाकडीच्या मैदानावरती गावदेवीच्या चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी यांच्या माध्यमातून 1 लाखाची स्पर्धा भरवण्यात येईल. आणि त्या स्पर्धेसाठी वैशिष्ट्य 2 टू व्हीलर बाईक. AB या ग्रुपला मॅन ऑफ द सिरीज आणि CD ग्रुपला मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर बाईक. आणि राहुलभाई शिवसेनेबद्दल म्हटल्यानंतर आपण देखील कठोर नेतृत्व आहात, बुलंद तोफ आहात. आणि शिवसेना म्हटल्यानंतर नसेल भगवा शिरावर तर येऊन बसेल परका उरावर. इथे प्रत्येक पक्षाला शॉर्टकट नाव आहे. भारतीय जनता पार्टी भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे, आम आदमी पार्टी आप, बहुजन समाजवादी पार्टी बसपा. फक्त बापाचंच न पूर्ण घेतलं जातं, ती म्हणजे शिवसेना. आणि ही शिवसेनेची बुलंद तोफ अर्थातच राहुलभाई, माजी उपसरपंच आडिवली ग्रामपंचायत, आपलं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. इथे 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. एकूण धावसंख्या 15 धावा. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज विनीत माली. एक अप्रतिम गोलंदाजीचा नजरानं त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतोय. आता देखील सुरेख सुरुवात केली विनीत मालीनं. अप्रतिम चेंडूची फेकी. 1 धाव आली या चेंडूवरती. संघ जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती. मूर्तीला नाही पण कीर्ती खूपच मान आहे विनीत माली या गोलंदाजाची. संघाच्या संघनायकानं दिलेली जिम्मेदारी चोखपणे निभावत असताना मैदानावरती एक चांगल्या प्रकारचा दर्जेदार षटक फेकत असताना यावेळी सुरुवात सुरेख केली आहे विनीतनं. अर्जुन परदेशी आणि विजय भुईर असे 2 फलंदाज 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे फलंदाज मैदानावरती आपला खेळ करत असताना रोशन पाटील आणि राकेश भुईर बाद झाल्यानंतर दोघांना मात्र आपल्या संघाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेऊन फलंदाजी करावी लागेल. एक मोठे फटकेबाजी येणं खूप गरजेचं असेल देवांशी लावून चिंचपाडा संघासाठी. तोच प्रयत्न मैदानावरती करत असताना विजय भुईर मात्र इथे त्या प्रयत्नामध्ये असफल ठरलाय. चेंडू आणि बॅटचा संबंध काहीच नाही आहेत. चेंडू जसा टप्पा पडला तसा खूप वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. मात्र इथे कोणती धावसंख्या इथे पाहायला मिळाली नाहीये. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली. त्यानंतर दुसरा चेंडू इथे निर्धाव फेकण्यामध्ये यश प्राप्त केले विनीत माली या गोलंदाजानं. धावसंख्या स्थिर असेल. एकूण धावसंख्या 16 धावा धावफलकावरती. राईट अप ओव्हर द विकेट.
इथे कट केलाय मात्र इथे झेल होऊ शकला असता. पाता पाता इथे तिसरं झेल सोडलंय मानकोली संघाच्या क्षेत्ररक्षकाने. एकच धाव मात्र एकीकडे जर आपण विचार केला सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा त्याच्या माध्यमातून, कारण जर हा क्षेत्ररक्षण चुकीचा झाला असता तर नक्कीच या 4 धावा पाहायला मिळाल्या असत्या. आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा वाचवल्यात या क्षेत्ररक्षकानं. एकच धाव आली या चेंडूवरती. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. एकूण धावसंख्या 17 धावा. आता मात्र कुठेतरी जकडून ठेवले चिंचपाड संघाच्या फलंदाजांना. या गोलंदाजाने कोणते मोठे फटके अद्यापपर्यंत पाहायला मिळत नाहीये. मोठ्या फटक्यांची खूप अपेक्षा असेल मात्र इथे कुठेतरी आपली आक्रमकता सिद्ध करावी लागेल. घरचा मैदान आहे. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांची मनं खऱ्या अर्थानं जिंकावे लागतील. ती देवांश शिलवून चिंचपाड संघाला ती मनं जिंकता येतील का? देवांश शिलवून चिंचपाड संघाला मोठी धावसंख्या रस्ता येईल का? मानकोली संघासमोर एक मोठा लक्ष ठेवता येईल का? असे बरेचसे प्रश्न मात्र यावेळेस मैदानामध्ये होत असताना गोलंदाज यात राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटचा फेन्स खोलण्याचा जरूर प्रयत्न होतोय परंतु इथे चेंडूची पाहणी करत नाहीये अर्जुन परदेशी हा फलंदाज. चेंडूचा वेग पाहिला नव्हता, चेंडूची दिशा पाहिली नव्हती. सफल होऊन केल्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा असफल ठरलाय. एकंदरीत विनीत मालीचा आपण जर विचार केला अद्यापपर्यंत 2 चेंडू निर्धाव फेकलेत. एकूण 4 चेंडूची फेकी केली त्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात. जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये वैभवने केली होती, जी गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये दीपेशने केली होती, त्याच प्रकारची गोलंदाजी विनीत माली तिसऱ्या षटकामध्ये करत असताना धावसंख्या 17 धाव फलकावरती. कट केलाय. गॅप सिलेक्शन, नो मॅन स्टँड. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे तोपर्यंत चेंडू गेला कव्हर पॉइंट रिझन मध्ये. सीमा पार हा आलेला खूप उशिरानं मोठा फटका चौकार. थँक्यू. खूपच उशिरानं मोठा फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. अर्जुन परदेशी याच्या अगोदरचे चेंडू शांत बसलेला होता परंतु आता बॅटचा फेन्स खोलत असताना अप्रतिम फटकेबाजी नक्कीच पाहायला मिळाली. 4 आल्या. संघाच्या धावसंख्येला खूप उशिरानं मोठा आकार. एकूण धावसंख्या चौकाराच्या मदतीनं 21 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. अंतिम चेंडू होता. चुकी केली क्षेत्ररक्षकानं. परिणाम भोगावा लागतोय. इथे 7 मिळाली नाही क्षेत्ररक्षकाला. क्षेत्ररक्षकाची गोलंदाजांना मात्र 22च्या रूपानं ही 1 धाव आली. 1 धावीच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय. 3 षटकांची समाप्ती. देवांश शिलवून चिंचपाड संघ 3 गडी बाद 22 धावसंख्येवरती गेलाय. षटकामध्ये या हाणामारीच्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल. तुम्हाला जर जास्त धावसंख्या जमवायची असेल तर तुम्हाला ट्रेननी नाही तर प्लेननी प्रवास करावा लागेल. तो प्रवास खूप मोठा करावा लागेल. खूप मोठी फटकेबाजी करावी लागेल. मात्र ती फटकेबाजी येईल का? अर्जुन परदेशी आणि विजय भोईर या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार असेल 4थ्या क्रमांकाचा मोहित किनी इथे गोलंदाज पाहतोय मात्र सुरुवात थोडीशी चुकीची केली. आमचे पंच इशारा पोचवतात. हा चेंडू स्क्वेअर ऑफ स्टंप सोडून गेला. हा चेंडू बोनसच्या रूपानं 1 धाव इथे जरूर खर्च केली या गोलंदाजानं. 1 ने संघ पुढे सरकतोय. 23 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. अद्यापर्यंत जर आपण विचार केला मागील 3 षटकांचा तर एकही चेंडू एकही बोनसच्या रूपानं धाव आली नव्हती परंतु इथे खराब सुरुवात केली मोहित किनीनं. मात्र यावेळी सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय. अर्जुन परदेशी वारंवार मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये असफल होते. अद्यापर्यंत जर आपण विचार केला अर्जुन परदेशीचा तर 2 चेंडू निर्धाव केलाय. एक मोठा चौकार नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला परंतु मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल अर्जुनकडून. ती अपेक्षा पूर्ण करेल का आपल्या संघासाठी? इथे दरम्यान रिझन मध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात होता. कट करण्याच्या प्रयत्नामध्ये असफल आणि झेल बाद होतो इथे अर्जुन परदेशी.
कामे केली भारी रस्ते पाणी शिक्षणाची गावा निवली गावाची आहे साथ ही मोलाची समाज कार्यासाठी तो जबराली केली आमचे गणितिका समाजसेवक राहुल पाटील थँक्यू डीजे. इथे गोलंदाजाचा विचार केला मोहित कीन यानं सुरुवात थोडीशी चुकीची केली होती. असं वाटलं होतं का मोहितच्या या षटकामध्ये खूप साऱ्या धावसंख्या पाहायला मिळतील, परंतु पहिला चेंडू स्क्वेअर फेकल्यानंतर त्यानंतर ते जे 2 चेंडू फेकलेत त्याच्यामध्ये अप्रतिम कमबॅक त्यांनी मिळवलाय. दुसरा चेंडू त्यांनी निर्धाव फेकला आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती एक सफलता. 2 चेंडू फेकलेत त्यामध्ये बोनसच्या रूपाने 1 धाव खर्च केली आहे. 4 चेंडूचा अजूनही खेळ. इथे तिसरा चेंडू फेकला होता, स्टेअर केलंय भाई कीन या फलंदाजानं. एकच धाव एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. एकेरी दुहेरी धावसंख्येने संघाला आकार. एकूण धावसंख्या 24 धावा. आता कुठेतरी देवांशी लावून चिंचपाडा संघाकडून शांत क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. विजय भोईर येणारे 2 चेंडू अजून शिल्लक असतील, 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील तर नक्कीच अंतिम षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा अजूनही खेळ इथे शिल्लक असेल. बिगिट करण्याचा जरूर प्रयत्न केलाय मात्र इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान रिझन मध्ये चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. विजय भोईरच्या माध्यमातून हा चौकार पाहिला. समाजसेवक आहे दिलवाला त्याचे कार्याला सोड नाही रे हे समाजसेवक हाय दिलवाला त्याचे कार्याला तोड नाही रे राहुल भाई पाटील आमचा आणि थँक्यू. चौकाराला धावसंख्या 28 धावा धाव फलकावरती. खूप मोठा प्रयत्न जरूर केला होता मात्र इथे असफल ठरतोय. विजय भोईर मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये इथे निर्धाव चेंडू खेळतोय. आता मात्र स्थिर धावसंख्या नक्कीच पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय. अंतिम चेंडू असेल या सत्रातील. या अंतिम चेंडूचं काय रहस्य असेल, किती धावा येतील, 6 4 2 1 की निर्धाव असेल. इथे बी गीट केलाय, ताकद वापरली आणि त्या आपल्या क्रमांकता सिद्ध केली. या सत्रातील अंतिम चेंडूवरती एक मोठा फटका आलाय विजय भोईरच्याकडून. बिग हिट षटकार पाहायला मिळतोय. थँक्यू. तर इथे खऱ्या अर्थानं राहुल शेठ पाटील आपली इथे रजा घेत असताना आपण या स्पर्धेमध्ये आलात. बघा शर्यती क्षेत्रामध्ये बिनजोड असतात, परंतु आज क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील बिनजोड होते. 2 षटकार ठोका आणि 8,000 रुपये कमवा. परंतु इथे देखील चांगला परफॉर्मन्स सातत्याने देखील फलंदाज राहिला, परंतु षटकार कुठलाही खेळाडू हे पारितोषिक घेऊ शकत नाही. परंतु राहुल शेठ मात्र इथे रजा घेत असताना आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हसतमुखानं बोलतय सदा थांबती तशी भरतय सभा थांबती तशी भरतय सभा थांबती तशी भरतय सभा असं बोलून नाही रे करून दाखवतो आरती दुकानाच्या पाठी उभा दादाच्या पाठी उभा दादाच्या पाठी उभा 1001 नंबर वाल्यानी मार्केट सारा गाजवलंय रे 1001 नंबरवाल्यांनी मार्केट सारा गाजवलाय रे राहुल भाई पाटील आमचा आडवी गावाची शान आहे रे नाका राहुल भाई पाटील आमचा आडवली गावाची शान आहे रे राहुल भाई पाटील आमचा आडवी गावाची शान आहे थँक्यू डीजे. आता मात्र जे पारितोषिक होतं ते आता पारितोषिक नक्कीच इथे आता संपलं गेलं. जोपर्यंत राहुल शेठ होते मैदानावरती तोपर्यंत हे पारितोषिक अनाउन्समेंट होतं. आता पारितोषिक दिलं जाणार नाही याची नोंद घ्या. तर बोलूया मॅच साठी इथे पुन्हा एकदा आमचे समालोचक मित्र अर्थातच व्हॉइस ऑफ उरण प्रसाद भोईर सर यांच्याकडे. तोपर्यंत जाऊया डीजे मॅदी एक सुमधुर संगीत. तर नक्कीच आपण दुसऱ्या सत्राकडे वळतोय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली देवांश शिलोन चिंचपाडा संघाने. एकूण 34 धावा कुठल्या आणि 35 धावांचं छोटंसं लक्ष मानकोली संघासमोर ठेवलंय. तर दुसऱ्या सत्रामध्ये मानकोली संघ हे 35 धावांचं लक्ष कशा प्रकारे पूर्ण करेल हे पाहण्याकरता हे ऐकण्याकरता मी पुन्हा एकदा बोलतोय. मराठीचा सुमधुर आवाज प्रसाद भोईर सर यांच्याकडे. तत्पूर्वी डीजे. डीजे मास्टर
अंपायर सिग्नल गेम ऑन. बरोबर 3:51 होतात आणि आपण या स्पर्धेचा दुसरा ऑफिशियली सेमीफायनल दुसऱ्या सत्राला सुरुवात करत आहोत, जिथे आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये धावा आल्यात 34 आणि 35 धावांचा आव्हान. 4 षटकांचा सामना. पहिला गोलंदाज हरीश केणी. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड खेळण्याचा हा प्रयत्न आपण पाहता. अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. चेंडू स्टॉप सुद्धा केलाय, पण फेकी होईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांच्या सहाय्याने धावफलकाची सुरुवात होती. आतिश माळी आणि यशपाल असे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. मानकोली संघाचा स्ट्रॉंग झोन जो ओळखला जातो, त्यांची फलंदाजी जी सावळेश्वर सावळे संघासमोर खेळत असताना ज्यांनी तब्बल 69 धावा 80 धावा 4 षटकामध्ये केली. यावेळेचा चेंडू फॉलोन थ्रू मध्ये अडवण्याचा हा प्रयत्न डायरेक्ट हिट केला जातोय. पाहूया दुसरी. इथे मात्र थोडासा मिसकम्युनिकेशन पाहायला मिळतो आणि त्यामुळे झालेला फायदा. जिथे 1 नव्हती तिथे 1 धाव प्रतिस्पर्धी संघाला जणू काही बहाल केले असं म्हणायला वावगं ठरणार नाही. माफक असं असणार हे 4 षटकांचं आव्हान आणि त्या आव्हानाला जर रोखायचं असेल तर तशाच पद्धतीची गोलंदाजी आणि त्याला क्षेत्ररक्षणाची साथ सुद्धा लाभणं नितांत गरजेचं असणार आहे. उपांत्य फेरीचा हा सामना आपण पाहतो. सेमी फायनल या सामन्यामध्ये जो संघ विजय तो मेगा फायनल मध्ये आर्यस कोट नाका संघासमोर 2 हात करणार आहे. हरीश केनी नेक्स्ट बॉल. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतो सीमारेषेलगत. एक लॉंग ऑनला आणि एक आहेत डीप मिड विकेट मध्ये. क्रॉस बॅटेड यावेळेस मात्र फटका फसला जातोय. सिलिमिट ऑनला उडालेला झेल टिपला आणि पहिला फलंदाज झेलबाद. सोन्याचा उंगवला तैता पाकाचे मैना इष्ट सोन्याचा उंगवला, चैत्य पाकाचे मैनाला. ए आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली करल्याला. ए आई माऊली तुझे मानाचे पालखी निघाली करण्याला. आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली करण्याला. आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली करण्याला. साठी मैदानामध्ये येताना दिसत आहे. समीकरण जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 18 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आई एकविरा मानकोली संघाला. 18 चेंडू 25 धावा. बॅट्समन आहेत स्ट्रायकर वैभव माळी. थोडासा रनअप आपण पाहतोय. डेट डिलिव्हरी घोषित केली जाते. यावेळचा चेंडू वेग आहे आणि दिशा सुद्धा निर्धाव चेंडू आलाय. आणि इथे मात्र प्रणय केणी पहिलाच चेंडू निर्धाव फेकतात. अशाच प्रकारचे निर्धाव चेंडू मी म्हणेन सामन्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण करून जाणारे असतील. 17 चेंडू आता मात्र बाकी आहेत आणि 25 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 25 धावा. सतरा चेंडू 25 धावा. यावेळची गोलंदाजी आपण पाहतोय. वेग आहे आणि दिशा सुद्धा चांगली गोलंदाजी केली जाते. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. प्रणय केनी पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये यश सुद्धा त्यांना मिळतंय असं म्हणायला वावगं ठरणार नाही. चांगली गोलंदाजी होत असताना मैदानामध्ये प्रत्येक निर्धाव चेंडू हा चांगलाच म्हणावा लागेल, कारण फलंदाज त्याच्यावरती निकामी झालेला असतो. पण यावेळचा चेंडू मात्र आवाक्याच्या बाहेर येतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी मात्र या चेंडूला अवांतर घोषित केलं जातं आणि या अवांतर चेंडूनं धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 11 धावा. यावेळचा चेंडू बॅटला ब्लश होतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू शॉर्ट थर्डमॅनला ओमकार केणी ते मात्र स्टॉप करतायत. फार चातुर्य असावं लागतं शॉर्ट थर्डमॅनमध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकांकडे. कृष्णाजींनी ते चातुर्य या क्षेत्ररक्षकाने दाखवले आणि म्हणूनच की काय इथे मात्र चौकारापासून वंचित राहावं लागलं या फटक्यावरती. सिंगल मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 12 धावा. चांगली गोलंदाजी प्रणय मार्फत. धावसंख्या 15 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. 15 चेंडू 23 धावा. ओव्हरऑल गोलंदाजी चांगली होते. कौतुक हे मात्र त्याचं होत असताना आपल्या पाठराखण्यांच्या वतीनं आपण पाहतोय गोलंदाज प्रणय केणीचं. समोर आहेत अतिश माळी
सुरुवातीला आलेला अतिश माळी ज्यांना आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 1 षटकार लगावलाय. 9 धावांवरती खेळतायत अतिश. अकुटप्प्याची ही डिलिव्हरी कल्पक बुद्धी वापरली जाते आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव टाकण्याचा प्रयत्न जो झालाय यामध्ये यश सुद्धा बहुतांशी मी म्हणेन मिळते या गोलंदाजाला. ओव्हरऑल चांगली गोलंदाजी म्हणायला वावगं ठरणार नाही. 4 चेंडूमध्ये एकही मोठा फटका न खाता फक्त 2 धावा खर्च केल्यात प्रणय केनीने. कमबॅक पूर्णपणे करण्याचा जो प्रयत्न आहे प्रणयचा यशस्वी होत असताना यावेळचा चेंडू फटका हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत. गॅप क्लिअर केली जाईल. आउटफील्ड फास्ट. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 रन्स. थँक्यू डीजे. तत्पूर्वी नक्कीच मी विनंती करीन या स्पर्धेमध्ये एकूण 5 दिवस ज्यांनी भोजनाची व्यवस्था केली ते आमचे मान्यवर आदरणीय अमोलजी परदेशी साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या आपण मंचावरती आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर टू प्रसाद सर. तर मैदानाचा आपण विचार केला इथे आपण पाहतोय 13 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. प्रणय केणीला बसलेला हा चौकार बरंचसं काही सांगून जातोय. 13 चेंडू 19 धावा. यावेळचा चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र लॉंग लेग कडे येताना दिसतोय आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार. चौकार. यस 2 षटकांचा खेळ संपलाय. 34 टार्गेट चेस करत असताना आतापर्यंत 2 ओव्हर्स होत आहेत. 2 ओव्हर्स मध्ये धावा आल्या त्या म्हणजे 1 बाद 20 धावा. बाद होणारा फलंदाज यशपाल माळी जे मात्र 0 या धावासंख्येवरती बाद झालेत. पण 3ऱ्या क्रमांकावरती येणारे वैभव माळी चांगल्या पद्धतीनं साथ देतात अतिश माळी यांना. आणि या अतिश माळी यांनी मात्र एक हाती मी म्हणेन धावसंख्या जमवण्याचा जो मनसुबा उचललाय त्यामध्ये आतापर्यंत नाबाद 17 वरती ते खेळताना दिसत आहेत. ओव्हरऑल चांगली फलंदाजी मी म्हणेन करतायत अतिश माळी. तर समीकरण आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. गोलंदाज दीपेश केनी येताना दिसत आहेत. दीपेश केनी आपल्या मैदानावर घरच्या मैदानावरती आपल्या प्रेक्षकांच्या साक्षीनं रंगलेले या सामन्यामध्ये त्याला जर आपलेपणाची थाप कौतुकाची थाप जर मिळवायची असेल तर त्यासाठी त्याला इथे मात्र फार आणि फार प्रयत्न करावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 15 धावांची गरज असताना समोर मात्र अगदी सूर गवसलेले फलंदाज वैभव आणि अतिश. यावेळचा चेंडू फटका फसला जातोय. इथे मात्र शॉर्ट थर्डमॅन मध्ये उडालेला झेल टिपला आणि फलंदाज होतोय झेलबाद. आग्रहांची मी देखणी साखू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. आग्रहांची मी देखणी साखू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. ते कंपनी नावर का काय ग चिंचोरी बाई मी सांगा तुम्हाला चौघरी का. काय ग चिंचोरी बाई मी सांगा तुम्हाला चौघरी का. यस 3ऱ्या क्रमांकावरती असणारे वैभव माळी ते मात्र जे झेलबाद होत आहेत ज्यांनी 6 चेंडू फेस केले. 6 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च 2 धावा फक्त जमा केल्या आणि झेलबादच्या स्वरूपात बाद होत आहेत. न्यू बॅट्समॅन 4थ्या क्रमांकावरती पुन्हा एकदा दीपेश माळी. दीपेश माळी अगोदरच्या सामन्यामध्ये 9 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी करणारा हा दीपेश पुन्हा एकदा मात्र सामना यावेळेस मात्र वेगळा आहे. सातत्याने आपण म्हणत असतो आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती प्रत्येक वाटेवरती काहीतरी नव्याने घडत असतं आणि काहीतरी नव्याने बिघडत असतं. या सामन्यामध्ये कोणाच्या दृष्टीने बिघडणार आणि कोणाच्या दृष्टीने घडणार. यावेळचा चेंडू फटका मोठा आहे आणि यशस्वी सुद्धा.
इथे आपण पाहतोय फार मोठा फटका आलाय. वादळापूर्वी सर्वप्रथम कधीतरी एक जीव घेणी शांतता असते आणि त्या शांततेचं रूपांतर आता वादळामध्ये होत असताना आपण पाहतोय. वादळाचं नाव आहे दीपेश माळी. यावेळचा चेंडू फटका फसला जातोय, जबरदस्त झेल टिपला जातोय. हरेश केणी यांच्या माध्यमातून फलंदाज झेलबाद. सुखाची छाया जण 9 चेंडूमध्ये 37 केल्या, पण त्याच खेळाडूला इथे मात्र चिंचपाडा संघाच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकण्यास भाग पडलं. हे आहे क्रिकेट. काहीतरी वेगळं पाहायला मिळत असतं, पण इथे मात्र वेगळी परिस्थिती सुद्धा आहे. समीकरण बदललं जाते. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. 9 चेंडू 9 धावा. क्या बात आहे. अगदी चांगला चेंडू आलाय. चेंडू निधाव येतोय. समीकरण बदललं जात आहे. 8 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 8 चेंडू 9 धावा. चिंचपाडा मानकोली आणि मानकोली चिंचपाडा असा मात्र सामना रंगलाय. स्लोवर डिलिव्हरी. पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकला जातोय आणि यामध्ये सुद्धा फलंदाज थोडासा शांत. समीकरण बदललं जात आहे. शेवटचा 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. फार चांगली गोलंदाजी केली आहे दीपेश केणी यांच्या गोलंदाजीचा आपण विचार केला तर एक 6 खालाय, पण महत्वाचे 2 फलंदाज सुद्धा त्यांनी बाद केलेत. दीपेश केणी चांगली गोलंदाजी करत असताना 7 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल आपण एन्जॉय करतोय. राऊंड विकेट. क्या बात, क्या बात, क्या बात आहे. हा चेंडू सुद्धा सामन्यामध्ये वेगळा रंग भरून जातोय. फलंदाज स्कॉट बिहाइंड बाद. कोणी कानाने घालतोय हिरा, कोणी गल्ल्याने घालतोय हिरा, कोणी कानाने घालतोय हिरा, कोणी गळ्याने घालतोय हिरा, कोणी बोटाने घालतोय हिरा. मना नको तो कोहिनूर हिरा, नकाल जन कोरली आई एक वीरा. मना नको तो कोहिनूर हिरा, मी काल जाण कोरली आई एक वीरा. थँक्यू डीजे मास्टर. सॉरी, फलंदाज इथे मात्र बोल्ड आउट झालाय. इथे महत्वाचा विकेट मी म्हणेन हा होता आणि फार महत्वाची मात्र ही मॅचला एक वेगळी कलाटणी देणारी घटना होती. ती घडली असं म्हणायला लागेल, जिथे शेवटचा षटक आणि 9 धावांची गरज. गोलंदाज मात्र 4थ्या क्रमांकावरती. पाहूया कोणत्या गोलंदाजाला ही संधी दिली जाणार हे 9 प्रतिस्पर्धी संघाला 9 धावांपासून रोखण्याची. शेवटचं षटक आणि आपण पाहतोय स्क्रीनवरती पाहू शकता या स्पर्धेचा मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज एक आकर्षक जे बक्षीस आहे ते मात्र येताना आपण पाहतोय. सायकल आणि रिक्षा येताना. त्यापैकी सिरीजला काय असणार आहे हे आम्ही काही क्षणात डिक्लेअर करणार आहोत. सध्या ते गुलदस्त्यामध्ये आहे तो निर्णय. सायकल आणि रिक्षा हे दोन्ही आम्ही आणलंय. शेवटचं षटक. 6 चेंडू 9 धावांची गरज. एक मानसिक दडपण आता मात्र मैदानामध्ये फलंदाजावरती कदाचित असेल, कारण हे 6 चेंडूमध्ये 9 धावा करत असताना त्यांना ती कामगिरी करावी लागणार आहे. गोलंदाज आहेत मुकेश परमार. चिंचपाडा टेनिस क्रिकेटमधील असं एक नाव ज्या गोलंदाजाने कित्येक सामने जिंकलेत आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. आता मात्र निमित्त असणार ते म्हणजे सुनील स्पोर्ट्स आयोजित या स्पर्धेमध्ये. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अगदी सरळ खेळलाय आणि मात्र जिथे क्षेत्ररक्षक आहेत सिंगल विकेट डबल साठी प्रयत्न केले जात आहेत आणि मात्र दुसरी धाव घेण्याचा हा मनसुबा यशस्वी सुद्धा झालाय. चित्त्याची चपळाई आणि कोल्ह्याची चतुरी कशी असावी याचं उत्तम उदाहरण या 2 धावा पूर्ण करत असताना 2 फलंदाजांनी दिलंय. स्क्रीनवरती आपण पाहू शकता अतिशय वेगाने हा चेंडू आला. चेंडू येऊन कलेक्ट होईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांच्या साह्यानं समीकरण बदललंय. 5 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. हा सामना कोणी जिंकू कोणी हरो, परंतु प्रेक्षकांना मात्र जी
अपेक्षा असते ना सामना उत्कंठावर्धक होण्याची, मॅच अगदी फुल टफ होण्याची, आणि ती मॅच मात्र इथे एन्जॉय करायला मिळते. हे फार महत्वाचं आहे. चांगल्या पद्धतीनं सामना रंगला जातोय. चला घाई करायची आहे. 5 चेंडू 7 धावांची गरज. 5 चेंडू 7 धावा. यावेळचा चेंडू प्रहार केला जातोय, हवेमध्ये आहे, जिथे मात्र मिड ऑनला चेंडू लॉंग ऑन कडे ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिनिट राकेश भोईरात अगदी कल्पक बुद्धीने मी म्हणेन हे फटके खेळण्याचा हा जो प्रयत्न आहे, जिथे एवढंच म्हणता येईल प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सातत्याने म्हणत असतात, पायाने चालतो तो फक्त अंतर कापतो आणि जो डोक्याने चालतो तो ध्येयापर्यंत पोहोचतो. कदाचित डोक्याने चालत असताना फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात. सलग 2 चेंडूवरती 2 दुहेरी धावा. विजयासाठी 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. आतिश यावेळचा चेंडू खराब आणि खराब. चुकीला माफी नाही. फुल टॉस चेंडू भिरकावून दिला डीप मिडविकेटच्या वरतून. षटकार आणि षटकार. आणि खऱ्या अर्थानं इथे फायनल मध्ये प्रवेश केलाय. अर्थातच या ठिकाणी एकविरा क्रिकेट संघ मानकोली, अमोल केनी, विराट 11 एकविरा मानकोली अमोल यांचा संघ, आणि जो पराभूत जरी संघ झाला असला चिंचपाडा, तो देखील अमोल केनी यांचा संघ आहे. म्हणजे सुपर 4 मध्ये त्यांचे 2 संघ क्वालिफाय झाले. प्रकाश, आज तुला आनंद उत्सव झाला असेल. खऱ्या अर्थानं चिंचपाडा क्रिकेट संघाने एक ट्रॉफी नक्कीच आपल्या घरी घेऊन जातील, परंतु फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय तो अर्थातच विराट 11 एकविरा मानकोली क्रिकेट संघ. हार्दिक अभिनंदन. आणि त्यांची आता लढत होईल अंतिम मेगा फिनाले. लाईन अप करून जा मैदानात मानकोली क्रिकेट संघ. तर आर्यस ओरन कोटनाका